नमस्कार, माझं नाव प्रिया आहे आणि मी 24 वर्षांची आहे. मी पुणेची रहिवासी आहे. माझं कुटुंब पूर्णपणे साधारण आहे. घरात माझी आई, छोटा भाऊ आणि मी राहतो. बाबांचं 3 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे घराची सगळी जबाबदारी आई आणि माझ्या खांद्यांवर आली होती. आई एका छोट्या क्लिनिकमध्ये नर्सची नोकरी करते. त्यांच्या कमाईवर कसाबसा घराचा खर्च चालत होता. मी 19 वर्षांची असताना माझी 12वी पूर्ण केली होती आणि तेव्हापासूनच चांगली नोकरी शोधत होते. अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले पण कुठेही यश मिळालं नाही. कधी पगार कमी असायचा, तर कधी कामाचे तास जास्त. मला वाटू लागलं होतं, की कदाचित नशीबच माझ्या बाजूने नाहीये. एक संध्याकाळची गोष्ट आहे. मी शहराच्या दुसऱ्या टोकाला एका इंटरव्ह्यूला जाऊन परत येत होते. इंटरव्ह्यूत पुन्हा अपयश आलं होतं. मन मोडलेलं होतं. बस थांब्यावर उभी होते. संध्याकाळचे तास होते. आकाशात ढग जमले होते आणि पाऊस पडणार होता. बसेस येत होत्या पण इतक्या गर्दीच्या होत्या की चढणं अशक्य होतं. अचानक एक पांढऱ्या रंगाची कार माझ्यासमोर थांबली. खिडकी खाली झाली आणि आतून एक सज्जन व्यक्तीने विचारलं, "कुठे जायचं आहे? बरेच वेळपासून उभी पाहत आहे तुम्हाला." मी हिचकिचात उत्तर दिलं, "नाही, मी बसची वाट पाहत आहे." ते म्हणाले, "इतक्या गर्दीत बस मिळणं कठीण आहे. मी वाघोलीकडे जात आहे." "उधरच जायचं आहे का?" त्यांनी विचारलं. मी विचार केला, आता पाऊसही सुरू झाला आहे. बस मिळण्याची शक्यता कमी आहे आणि घरही दूर आहे. थोडा विचार करून मी म्हटलं, "होय, मला वाघोलीच वळत जायचं आहे. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर." "बिलकुल नाही." "या," त्यांनी हसत म्हटलं. मी मागच्या सीटवर बसले. ते माझ्याशी बोलू लागले आणि म्हणाले, "तुम्ही काय करता?" मी म्हटलं, "अजून काही खास नाही, नोकरीच्या शोधात आहे. आजही एक इंटरव्ह्यू देऊन येत आहे." "आणि कसं राहिलं इंटरव्ह्यू?" त्यांनी विचारलं. मी म्हटलं, "चांगलं नाही राहिलं." कारण ते म्हणत होते की अनुभवाची कमतरता आहे. मग ते म्हणाले, "ओ, हे तर प्रत्येक नव्या उमेदवाराची समस्या असते. अनुभव कुठून आणायचा जेव्हा कोणी कामच देत नाही." वाटेत आम्ही बोलत राहिलो. मी त्यांना माझ्या कुटुंबाबद्दल सांगितलं, माझ्या शिक्षणाबद्दल आणि हे की मला नोकरीची कशी तीव्र गरज आहे. त्यांनी लक्ष देऊन ऐकलं आणि माझी गोष्ट समजली. जेव्हा माझं घर आलं, मी त्यांना थांबायला सांगितलं. उतरताना मी धन्यवाद दिलं. ते थोडा वेळ थांबले आणि मग आपल्या खिशातून एक कार्ड काढलं. "हे माझं बिझनेस कार्ड आहे. मी राजेश देशपांडे एका आय-टी कंपनीचा मालक आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर उद्या सकाळी भेटा माझ्या ऑफिसमध्ये. आम्हाला एक फ्रंट डेस्क असिस्टंटची गरज आहे. कदाचित आम्ही तुमची मदत करू शकू." त्यांनी हसत म्हटलं. मी कार्ड घेतलं. एकदा पुन्हा धन्यवाद दिलं आणि आत गेले. घरात आई चिंतित होती की मी इतकी उशीर का आले. मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली आणि ते कार्ड दाखवलं. आई थोडी चिंतित झाली. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं बरोबर नसतं बाळा, त्या म्हणाल्या. रात्री मी ते कार्ड पुन्हा पाहिलं. राजेश देशपांडे, सीईओ, इनोव्हेटिव्ह टेक सोल्युशन्स, एक मोठी कंपनी वाटत होती. मी इंटरनेटवर शोधलं तर कळलं की ही खरंच एक चांगली कंपनी आहे. मी ठरवलं की दुसऱ्या दिवशी जाऊन बघेन. काय माहीत नशीब साथ देईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझे सर्वोत्तम कपडे घातले. थोडं मेकअप केलं आणि ऑफिससाठी निघाले. कार्डवर जो पत्ता होता, तिथे पोहोचले तर मी थक्कच राहिले. एक खूप मोठी आणि शानदार इमारत होती. मी रिसेप्शनवर जाऊन राजेश सरांना भेटायची आहे असं सांगितलं आणि माझं नाव सांगितलं. रिसेप्शनिस्टने मला 5व्या मजल्यावर जायला सांगितलं. मी लिफ्टने वर गेले आणि त्यांच्या केबिन बाहेर पोहोचले. हृदय धडधडत होतं. हळूच दार ठोठावलं तर आतून आवाज आला, "कम इन." मी आत गेले तर राजेश सर डेस्कवर काही फाईल्स बघत होते. मला पाहून ते हसले. "अरे प्रिया, आलात तुम्ही. बसा बसा." त्यांनी मला खुर्चीकडे इशारा केला. मला थोडं विचित्र वाटलं की त्यांना माझं नाव आठवलं. मग मी विचार केला की कदाचित रिसेप्शनिस्टने सांगितलं असेल. "तर प्रिया, तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल सांगितलं होतं. तुम्ही कॉम्प्युटरवर काम करू शकता का? बेसिक MS ऑफिस येतं?" त्यांनी विचारलं. मी म्हटलं, "जी हो सर." मग ते म्हणाले, "खूप छान. बघा, मी तुम्हाला थेट नोकरी देऊ शकत नाही, पण 1 महिन्याची इंटर्नशिप ऑफर करू शकतो. तुम्ही शिकाल आणि जर तुमचं काम चांगलं राहिलं, तर सुरुवातीला ₹8,000 महिना मिळेल. हे तुम्हाला मान्य आहे का? हे तुम्हाला मान्य आहे का?" त्यांनी प्रस्ताव ठेवला. माझ्या डोळ्यांत संधी होती. "जी सर, मला हे पूर्णपणे मान्य आहे." मी उत्साहात म्हटलं, "ठीक आहे. मग उद्यापासून सुरुवात करा. सकाळी येता येईल. आमची HR रमा मॅडम तुम्हाला सगळं समजावून सांगतील." त्यांनी म्हटलं. मी खूप आनंदी होते. इतक्या दिवसांच्या मेहनतीनंतर शेवटी काहीतरी मिळालं होतं. मी त्यांचे आभार मानले आणि घरी परतले. घर पोहोचून मी आईला ही आनंदाची बातमी सांगितली. त्याही खूप खुश झाल्या. दुसऱ्या दिवसापासून माझी नवीन जीवन सुरू झाली. रमा मॅडमने मला सगळं समजावलं. ऑफिसचे नियम, माझे कामाचे तास आणि माझी कर्तव्ये. माझं काम बहुतेक फ्रंट डेस्कवर फोन कॉल्स हाताळणं, अभ्यागतांना रिसीव्ह करणं आणि छोट्या-मोठ्या पेपरवर्कमध्ये मदत करणं होतं.
हळूहळू वेळ निघून गेला. एका महिन्यात मी बरेच काही शिकले होते. राजेश सर कधीकधी माझ्या कामाची प्रशंसाही करायचे, ज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढायचा. पहिल्या महिन्यानंतर त्यांनी मला पक्की नोकरी दिली आणि पगारही वाढवून ₹12,000 केला. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण 3 महिन्यांनंतर मला काही अशा गोष्टी कळल्या ज्यामुळे मी अस्वस्थ झाले. ऑफिसमधील एक मुलगी अंजलीने मला सांगितलं की माझ्या जागेवर आधी अनेक मुली आल्या होत्या, पण कोणीही जास्त दिवस टिकत नाही. ती म्हणाली, राजेश सरांची नजर नेहमीच नव्या आणि सुंदर मुलींवर असते. ते आधी तर पूर्णपणे शरीफ बनतात, मग हळूहळू आपला खरा रंग दाखवतात. मला तिच्या गोष्टीवर विश्वास बसला नाही. राजेश सरांनी माझ्याशी नेहमी चांगलं वागणूक केली होती. कधीही अशी काही हरकत केली नव्हती ज्यामुळे मला वाईट वाटावं. मी अंजलीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या कामात मग्न राहिले. एक शनिवारी ऑफिसला सुट्टी होती. पण राजेश सरांनी मला फोन करून सांगितलं की काही महत्त्वाचं काम आहे, लवकर या. मी विचार केला की नक्कीच काही महत्त्वाची मीटिंग असेल. त्या दिवशी हवामान खूप खराब होतं. आकाशात काळे ढग जमले होते आणि जोराच्या वाऱ्या वाहत होत्या. मी स्कूटीवर बसून ऑफिसकडे चालू लागले. वाटेत अचानक पाऊस सुरू झाला. मी एका दुकानाखाली थांबून पाऊस थांबण्याची वाट पाहिली, पण पाऊस आणखी जोरात पडू लागला. मी विचार केला की ऑफिस जास्त दूर नाही म्हणून पावसातच निघाले. जेव्हा मी ऑफिसला पोहोचले तेव्हा पूर्ण ओले झाले होते. माझे केस, कपडे सगळे ओले होते. मी लिफ्टने थेट राजेश सरांच्या केबिनमध्ये गेले. मला या अवस्थेत पाहून ते चिंतित झाले. राजेश सर आपल्या केबिन. अरे प्रिया, तुम्ही तर पूर्ण ओले झालात. असं कसं काम कराल? तुम्हाला ताप येईल. मी तिथेच उभी होते. पाणी टपकत होतं. राजेश सरांनी आपला कीबोर्ड बाजूला ठेवला आणि अलमारीतून एक टॉवेल काढला. हे घ्या, रेस्ट रूममध्ये जाऊन केस पुसा. मी टॉवेल घेतला आणि रेस्ट रूममध्ये गेले. माझे कपडे पूर्णपणे ओले होते. मी केस पुसले आणि थोडं नीट केलं, पण कपडे तर ओलेच होते. रेस्ट रूममधून बाहेर आले तर पाहिलं की ऑफिसमध्ये फक्त राजेश सर आणि मीच होतो. सर म्हणाले, आत जो गेस्ट रूम आहे तिथे गरम हवेचा पंखा आहे. जर हवं असेल तर तिथे जाऊन कपडे थोडे वाळवू शकता. मी गेस्ट रूममध्ये गेले. तिथे एक गरम हवेचा हीटर होता. मी तो चालू केला आणि आपले कपडे पसरले जेणेकरून ते लवकर वाळतील. मी माझी शर्ट काढली आणि फक्त टॉवेल गुंडाळला. शर्ट हीटरसमोर टांगली. मी तिथेच बसून कपडे वाळण्याची वाट पाहत होते. अचानक दारावर ठोठावणं झालं. मी घाबरले. प्रिया, मी आहे. एक महत्त्वाची फाईल आत ठेवली आहे. मला गरज आहे. राजेश सरांचा आवाज होता. मी टॉवेल नीट गुंडाळला आणि दार उघडलं. राजेश सरांनी मला खालपासून वरपर्यंत पाहिलं. त्यांच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं, ज्यामुळे मला असहज वाटलं. मी नजर खाली घालून उभी राहिले. ते आत आले आणि अलमारीतून एक फाईल काढली. जाताना ते माझ्या वाळणाऱ्या कपड्यांकडे बघत राहिले. मग म्हणाले, कपडे वाळायला वेळ लागेल. आपल्याला कामही करायचं आहे. टॉवेल गुंडाळूनच या केबिनमध्ये. इथे कोणी पाहणार नाही. माझं हृदय धडधडू लागलं. पण मी काय करणार? मीटिंगची तयारी करायची होती. मोठ्या हिचकिचतीने मी टॉवेल गुंडाळून बाहेर आले आणि त्यांच्या केबिनमध्ये गेले. राजेश सर सोफ्यावर बसले होते. लॅपटॉप उघडलेला. त्यांनी माझ्याकडे न पाहता म्हटलं, इकडे या आणि बसा. आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं आहे. मी हळूच त्यांच्या शेजारी बसले आणि लॅपटॉपची स्क्रीन बघू लागले. मी वारंवार टॉवेल नीट करत होते. कुठे तो उघडून जाऊ नये. माझं सगळं लक्ष प्रेझेंटेशनऐवजी टॉवेलवर होतं. मग अचानक राजेश सरांचा पाय माझ्या पायाला लागला. शरीरात जणू विजेचा झटका गेला, पण मी हललेही नाही. माझ्या शांततेला कदाचित त्यांनी आपली जिंक समजली, कारण दुसऱ्याच क्षणी ते आणखी जवळ सरकले. माझ्या आत एक विचित्र कंपन सुरू झालं. भीती, बेचैनी आणि काहीतरी अनोळखी भावना जी मी समजू शकत नव्हते. साधारण अर्ध्या तास प्रेझेंटेशनवर काम केल्यानंतर राजेश सरांनी आपला लॅपटॉप बंद केला आणि हसत म्हटलं, आज तर फक्त आपणच आहोत कंपनीत. काहीतरी प्यायचं आहे. तुम्ही कॅन्टीनतून कॉफी बनवून आणाल का? मी लगेच उठले आणि कॅन्टीनकडे चालू लागले. आपल्या मनातील गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न करत होते. कॉफी बनवताना माझे हात थरथरत होते. वारंवार अंजलीच्या सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या. जेव्हा मी कॉफी घेऊन केबिनमध्ये परत पोहोचले तर तिथे कोणी नव्हतं. कॉफीचा मग टेबलवर ठेवून मी इकडे-तिकडे पाहिलं. तिथेच माझी नजर आतल्या गेस्ट रूमकडे गेली. मी गेस्ट रूमकडे गेले जिथे मी आपले कपडे वाळण्यासाठी ठेवले होते. दार थोडं उघडं होतं. जशी मी आत डोकावलं मी थक्कच राहिले. राजेश सर माझे कपडे हातात घेऊन उभे होते आणि ते काहीतरी विचित्र रीतीने माझ्या कपड्यांना वास घेत होते. असे वास घेत होते, जसे ते त्यात हरवून गेले असतील. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी लवकरच परत सोफ्यावर बसले आणि आवाज काढला, सर कॉफी तयार आहे. राजेश सर लगेच बाहेर आले. ते आपला फोन हातात घेऊन काही टाईप करत होते. अरे वा, अगदी योग्य वेळी आलात कॉफी, त्यांनी माझ्या शेजारी बसताना म्हटलं. माझं हृदय जोरात धडधडत होतं.
हातांना घाम आला होता. मी थरथरत्या हातांनी कॉफीचा मग त्यांना दिला. आम्ही दोघेही शांतपणे कॉफी पिऊ लागलो. अचानक राजेश सर म्हणाले, "प्रिया, तुम्ही खूप सुंदर आहात." मी काही बोलू शकले नाही. फक्त हळूच हसले. माझा चेहरा लाजेने लाल झाला होता. राजेश सरांनी आपला कॉफीचा मग टेबलवर ठेवला आणि हळूच आपला हात माझ्या पायावर ठेवला. मी झटकन आपला पाय मागे ओढला. "काय झालं प्रिया? घाबरलात?" त्यांनी हसत विचारलं. मी शांत राहिले. माझं मन वेगाने विचार करत होतं की इथून कसं निघायचं? ते आणखी जवळ सरकले. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की मला वाटलं छातीतून बाहेर पडेल. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, "प्रिया, मी तुम्हाला काही सांगू इच्छितो." "जी सर," मी हकलात म्हटलं. "तुम्ही तुमच्या या नोकरीने समाधानी आहात का?" त्यांनी विचारलं. मी होकारार्थी डोकं हलवलं. "जर मी तुमची नोकरी पक्की करून दिली, पूर्ण कॉन्ट्रॅक्ट साइन करून दिलं तर कसं राहील?" त्यांनी हळूच विचारलं. "सर, हे तर तुमच्यावर अवलंबून आहे." मी उत्तर दिलं. "नाही प्रिया, हे माझ्यावर नाही तर तुमच्यावर अवलंबून आहे." त्यांनी माझा हात थोडा अधिक घट्ट पकडत म्हटलं, "तुम्हाला काय हवं आहे? एक चांगली पक्की नोकरी की मग एक तात्पुरती जॉब जी कधीही सुटू शकते?" "म्हणजे?" मी थरथरत्या आवाजात विचारलं. जरी मी समजले होते की ते काय म्हणू इच्छितात. "जर तुम्ही माझी गोष्ट मान्य केली, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली, जसं की आज रात्री माझ्यासोबत राहिलं, तर मी वचन देतो की तुमचं भविष्य सुरक्षित राहील. उद्यापासूनच तुमची नोकरी पक्की." त्यांनी माझ्या डोळ्यात बघत म्हटलं. माझ्या आत एक वादळ उठत होतं. मी झटकन आपला हात सोडवला आणि उठून उभी राहिले. "सर, तुम्ही मला चुकीचं समजत आहात. मी अशी मुलगी नाही. मी असं कधीही करू शकत नाही. तुम्ही असं कसं विचारू शकता?" माझ्या आवाजात राग होता. राजेश सरही उठून उभे राहिले. सर, प्रिया, एक गोष्ट समजून घ्या. या जगात पुढे जाण्यासाठी काहीतरी तडजोड करावी लागते. मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही, तुमची मर्जी. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्व प्रकारे सपोर्ट करेन. तुमची आई, तुमचा भाऊ सगळ्यांची जिंदगी बदलू शकते. ते दाराकडे गेले आणि म्हणाले, "मी खाली जाऊन एक सिगारेट ओढून येतो. जर इथे राहिलात तर समजेल की तुम्ही राजी आहात. नाहीतर निघून जा. कोणी वाईट मानणार नाही आणि जे आता चालतंय तसंच चालत राहील." इतकं सांगून ते बाहेर गेले. मी तिथेच उभी राहिले, आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत. मनात विचारांचं वादळ उठत होतं. एकीकडे माझा स्वतःच्या आणि दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी. आईची तब्येत नेहमी खराब राहायची. भावाच्या शिक्षणाचा खर्च. हे सगळं कसं सांभाळणार? मी विचार केला. जर मी नकार दिला, तर कदाचित 2-3 आठवड्यांतच मला नोकरीतून काढून टाकतील आणि या शहरात नोकरी मिळणं सोपं नाही. नव्याने सुरुवात करणं म्हणजे पुन्हा तोच संघर्ष. मोडलेल्या मनाने मी परत सोफ्यावर बसण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळाने राजेश सर परत आले. मला तिथे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. "तर तुम्ही थांबलात. म्हणजे तुम्ही माझ्या अटी मान्य करायला तयार आहात." मी त्यांच्याकडे पाहिलं. माझे डोळे पाणावले होते. "होय, पण तुम्हाला आधी माझी नोकरी पक्की करावी लागेल." "बिलकुल. उद्याच सगळे कागदपत्र तयार करून देईन," त्यांनी आनंदाने म्हटलं. त्या दिवशी ते मला आपल्या कारने घरी सोडायला गेले. वाटेत मनात खोल अपराध भावना होती, पण मी आपले अश्रू लपवले. घर पोहोचून त्यांनी माझ्या आईला आनंदाची बातमी सांगितली, की मला पक्की नोकरी मिळाली आहे आणि पगार वाढून ₹15,000 झाला आहे. आईच्या डोळ्यात आनंदाचे आभार मानले आणि माझ्या डोक्यावर हात फिरवला. "बघ बाळा, तुझ्या मेहनतीचं फळ आलं." त्या रात्री मी बिछाण्यावर पडून राहिले. आपल्या नशिबावर अश्रू ढाळत. कोणाला काय माहीत होतं की मी स्वतःला विकलं होतं. काही दिवसांनी मी सकाळी ऑफिससाठी तयार होत होते, तेव्हा माझ्या मोबाईलवर राजेश सरांचा फोन आला आणि ते म्हणाले, "प्रिया, माझ्या फार्म हाऊसवर यायचं आहे. आज काही विशेष मीटिंग आहे." आपल्या घरी सांगून की 2-3 दिवसांसाठी कंपनीच्या कामासाठी बाहेर जात आहे. माझा आवाज थरथरला. "जी सर." मी आपल्या बॅगमध्ये काही कपडे ठेवले आणि आईला सांगितलं की कंपनीच्या कामासाठी बाहेर जात आहे. आईने माझ्या कपाळाला मुके दिले आणि म्हटलं, "आपली काळजी घे बाळा." जेव्हा मी फार्म हाऊसला पोहोचले, तर तिथे आधीच काही लोक उपस्थित होते. सगळे बिझनेसमॅन वाटत होते सूटबूटमध्ये. मी थोडी दिलासा अनुभवू लागले, की कदाचित खरंच काही बिझनेस मीटिंग असेल. मीटिंग सुरू झाली आणि सगळे लोक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर चर्चा करू लागले. मी नोट्स घेत राहिले. आणि जेव्हा गरज पडली, प्रेझेंट्स मीटिंग चालली. मीटिंग संपल्यानंतर राजेश सरांनी नोकराला बोलावलं आणि त्याच्या कानात काही सांगितलं. नोकर लगेच स्वयंपाकघरात गेला आणि खाण्यापिण्याचा सामान घेऊन आला. एक मोठा चॉकलेट केकही होता. राजेश सरांनी माझ्या हातांनी केक कापला. सगळ्यांनी केक खाल्ला आणि नाश्ता केला. मग एक एक करून लोक जाऊ लागले. राजेश सर त्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेले. मी तिथेच सोफ्यावर बसून राहिले, आपल्या नशिबाला शिव्या देत. जेव्हा राजेश सर परत आले, तेव्हा मी पाहिलं की एक माणूस अजूनही तिथे होता. तोच ज्याने मीटिंगमध्ये सर्वात जास्त बोललं होतं आणि ज्याला राजेश सर खूप आदराने बघत होते.
प्रिया, फ्रीजतून वाईनची बाटली आणि 3 ग्लास घेऊन या, राजेश सरांनी म्हटलं. मी 2 ग्लास घेऊन आले. राजेश सरांनी विचारलं, फक्त 2? का? 1 आणखी आणा. तुम्हीही आहात. मी पिणार नाही सर. मी हिचकिचत म्हटलं. आज खास दिवस आहे प्रिया. आज तुमची नोकरी पक्की झाली आहे. एक तरी बनतं. त्यांनी हसत म्हटलं. मी हार मानून एक आणखी ग्लास आणला. राजेश सरांनी तिन्ही ग्लासांमध्ये वाईन आणि बर्फ घातला. मी पहिल्यांदा वाईन पिली होती. खूप कडू लागली, पण मी कसाबसा पिली. थोड्याच वेळात माझं डोकं हलके होऊ लागलं आणि पायांना जणू झणझणाट होऊ लागला. काही मिनिटात मला थोडासा नशा जाणवू लागला. त्या माणसाने राजेश सरांच्या कानात काही सांगितलं. राजेश सर हसले आणि मला म्हणाले, प्रिया, इकडे या, राकेशजींना नीट भेटा. हे आमचे सर्वात मोठे इन्व्हेस्टर आहेत. राकेशजींनी माझा रिक्त ग्लास उचलला आणि त्यात पुन्हा वाईन भरली. प्या, त्यांनी मला ग्लास थेट देताना म्हटलं. मी राजेश सरांकडे पाहिलं, जसे मदतीसाठी हाक मारत असले. प्या प्रिया. राकेशजींच्या हातून मिळालेली गोष्ट नाकारली जात नाही, राजेश सरांनी म्हटलं. माझ्या आतलं एक भाग ओरत होतं. तिथेच राजेश सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, प्रिया, मी तुम्हाला एक काम सोपवू इच्छितो. राकेशजी आमच्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे 2 दिवस इथे राहतील आणि तुम्ही त्यांची काळजी घ्या. माझं कपाळ ठणकलं. म्हणजे सर, त्यांची देखभाल करायची आहे. राजेश सर हसले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. तुम्ही समजदार आहात प्रिया. बाकी सगळं समजलंच असेल. माझ्या तोंडून निघालं, जी सर. जरी माझं मन ओरडत होतं की नकार द्या. चांगलं, आता मी जातो. काही समस्या असेल तर फोन कर. इतकं सांगून राजेश सर तिथून निघून गेले. मी दारावर उभे राहून त्यांची कार दूर जाताना पाहिली. माझ्या मनात एक विचित्र भीती होती. मी स्वतःच्या हाताने आपला सौदा करत आहे का? मागे वळून पाहिलं तर राकेशजी मला असे तिरकस बघत होते, जसे मी काही शिकार असे. त्यांच्या नजरा माझ्या शरीरावर फिरत होत्या. मी स्वतःला नग्न वाटू लागले. मी स्वतःला सावरने विचार केला की कसाबसा ही रात्र काढून टाकेन. वाईनचा नशा आता पूर्णपणे उतरला होता. मी पाहिलं की फार्म हाऊसचा नोकरही मला विचित्र नजरेने बघत होता. मी त्याला जवळ बोलावलं आणि म्हटलं, तुमचं नाव काय? तो म्हणाला, माझं नाव रामू आहे मॅडम. त्याने आदराने सांगितलं. तो साधारणसा व्यक्ती होता. कुठल्या तरी गावातून आला असा वाटत होता. मी त्याने विचारलं, हे फार्म हाऊस शहरापासून किती दूर आहे? इथे जवळपास कोणतीही वस्ती नाही. माझ्या आतलं घबराट वाढलं. ही जागा पूर्णपणे वेगळी आणि एकटी होती. जर काही चुकीचं झालं तर कोणी वाचवायलाही येणार नाही. रामूशी थोडा वेळ आणखी बोलल्यानंतर तो आपल्या खोलीत गेला. आता मी आणि राकेशजी एकटे होतो. राकेशजींनी आणखी एका ग्लासात वाईन ओतली आणि माझ्या जवळ येऊन बसले आणि म्हणाले, तुमची तारीफ तर राजेश खूप करत असे. आज बघितलं का? त्यांच्या आवाजात काहीतरी विचित्र होतं. मी थोडी बाजूला सरकले आणि म्हटलं, मी थोडं आराम करून घेते. उद्याच्या मीटिंगसाठी प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. अरे आराम तर आपण एकत्रच करू, असं म्हणत त्यांनी माझ्या कमरेवर हात ठेवला. प्लीज, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचा रंग मोरकेला. त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ओ, तर नखरे दाखवत आहात? राजेशने तर सांगितलं होतं की तुम्ही सहयोग कराल. मी उठून दाराकडे गेले. पण त्यांनी माझा हात पकडला आणि मला ओढून सोफ्यावर पाडलं. वाचण्याचा प्रयत्न करू नका, बचावा. कोणी आहे का? बचावा. राकेशजींनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने माझ्या कपड्यांकडे हात वाढवला. मी हातपाय मारून स्वतःला माझ्याकडे प्रयत्न करत होते. तिथेच दार जोरात उघडलं आणि रामू आत आला. त्याने काय चाललंय ते पाहिलं आणि काहीही न विचारता एक राकेशजींच्या डोक्यावर दे मारला. राकेशजी ओढत माझ्यापासून दूर जाऊन पडले. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. मॅडम, लवकर इथून पळा, रामूने म्हटलं. राकेशजी उठण्याचा प्रयत्न करत होते आणि शिव्या देत होते, कुत्र्या, तुझी हिंमत कशी झाली? रामूने मला आपल्या मागे केलं आणि स्टूल हातात धरून राहिला. तुम्ही काही करा, लेकी बहिणीसोबत असं होऊ देणार नाही. मी लवकरच आपली बॅग उचलली आणि रामूसोबत बाहेर निघाले. मॅडम, माझ्याकडे एक जुनी बाईक आहे. मी तुम्हाला शहरापर्यंत सोडतो, रामूने म्हटलं. त्या रात्री रामूने मला आपल्या जुन्या बाईकवर बसवून शहरापर्यंत पोहोचवलं. वाटेत त्याने सांगितलं, मॅडम, ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी असंच झालं होतं एका मुलीसोबत. मी तिथेच काम करत होतो पण काही करू शकलो नाही. यावेळी मी विचार केला की नोकरी गेली तरी चालेल पण आपला धर्म सोडणार नाही. माझे डोळे पाणावले. या जगात अजूनही चांगले लोक आहेत. घर पोहोचले तर आई दारावरच उभी होती. मला या अवस्थेत पाहून त्या घाबरल्या. मी त्यांच्या गळ्यात पडले आणि फुटून रडू लागले. काय झालं बाळा? त्यांनी माझे केस सैलवत विचारलं. मी त्यांना पूर्ण कथा सांगितली.
कसं राजेश सरांनी मला नोकरीचं लालच दिलं, कसं त्यांनी मला मला जबरदस्ती केली आणि आज कसं त्यांनी मला राकेशजींसोबत एकटं सोडलं. आईच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दोन्ही बाळा. आम्हाला इतकी गरिबी चांगली जिथे लेकीची इज्जत विकली जाईल. भगवान आम्हाला कमी देऊ दे, पण इमानदारीने देऊ दे. मी त्याच रात्री राजेश सरांना फोन केला. फोन उचलताच ते म्हणाले, कसं राहिलं राकेशजींसोबत? खुश आहेत ना ते? माझ्या आतलं राग फुटलं. तुम्हाला लाज वाटत नाही सर. काय समजलंय तुम्ही मला? कोणती वेश्या? आज जर रामू नसता तर माझी इज्जत लुटली गेली असती. मला नको आहे तुमची नोकरी, तुमचं पैसे, काहीही नको. तुम्हाला सारखे लोक आपल्या यशासाठी कुणाचीही जिंदगी उद्ध्वस्त करू शकतात. मी फोन ठेवला आणि स्वतःला बिछाण्यावर पाडलं. दुसऱ्या दिवशी मी आपली सगळी कागदपत्रे आणि बाकी पगार घेण्यासाठी ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचले तर पाहिलं की राजेश सरांच्या केबिनमध्ये काही गोंधळ माजला होता. मी अंजलीला विचारलं तर कळलं की रात्री पोलीस आले होते आणि राकेशजींच्या तक्रारीवरून राजेश सरांना अटक करण्यात आली होती. नंतर कळलं की रामूने त्या रात्री मला वाचून थेट पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली होती. त्याने सांगितलं होतं की कसं राजेश आपल्या कंपनीत मुलींना नोकरीचं लालच देऊन आपल्या क्लायंट्ससोबत सोडून देत असे. आज जेव्हा मी त्या घटनेची आठवण करते तेव्हा मन थरथरतं. पण एक गोष्ट समजली की जगात वाईटासोबत चांगुलपणाही आहे. रामूसारखे लोक जे आपल्या नोकरीची पर्वा न करता योग्य गोष्टीसाठी उभे राहतात, तेच खरे हिरो आहेत. मी पुन्हा नव्याने जीवन जगायला सुरुवात केली. आज एका छोट्या कंपनीत काम करते आणि लोक आदराने वागतात. आई आणि भावासोबत एका छोट्या घरात राहते आणि आपल्या आयुष्याशी समाधानी आहे. जीवनात कधीही पैशासाठी किंवा नोकरीसाठी आपली इज्जत किंवा आत्मसन्मान विकू नका. प्रत्येक अडचणीचा तोडगा वेळेसोबत निघतोच. स्वतःचा सन्मान जपला तर जगही तुमच्या बाजूने उभं राहतं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.